हा पिक्चर मला खूप डिस्टर्ब करतो. म्हणजे मी माझी आई गेली, मी कधी आईचा फार विचार करत नाही. तिथे त्यांचे काय एक्सपेक्टेशन होतं की बाबा आपल्याला आता छान, आपण आता मुलाची काळजी घेतो, आता मुलाने आपली काळजी करू. अशा वेळेला त्यांना म्हणजे वेळही आपण देऊ शकतो. मोबाईलमुळे तर अजूनच नातं लांब गेलं. मुलाला वाटतं आपण एक फेस टाईम कॉल केला की संपलं, आई वडील कसे आहेत. गाणं ना मी प्रोफेशनल सिंगर नाही, पण मला गाणं आवडतं, मला सूर कळतो, मला थोडा सेन्स आहे. म्हणजे मला आठवतं की मी म्हणजे अगदी कॉलेजचा जो जमाना होता त्यावेळेला आमचा एक छोटासा ऑर्केस्ट्रा पण होता आणि आम्ही असे शोज पण केले. म्हणजे ओळखीतल्या लोकांनी बोलवलं की आम्ही शोज केले. त्यामुळे गाण्याचं फार हे नव्हतं, पण हे गाणं ज्यावेळेला मला गायला विचारण्यात आलं तर मला लक्षात आलं खूप वर आहे. ते त्या वयात भात्या धावा पण लागते, पण मी प्रयत्न केला आणि मला वाटतं की बरं झालं गाणं. म्हणजे अगदीच कोणी मला कानसेन म्हणणार नाही. काय माहिती ना, हा सिनेमा माझ्या डोक्यात गेली 10 वर्ष. म्हणजे आई बाबा गेल्यानंतर ना छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला लक्षात येतं की अरे हे आपण त्यांना थोडंसं ह्युमर केलं असतं तर काही चूक झाली असते का, पण आपण त्यावेळेला असं लक्षात येत नाही. आपल्याला वाटत असतं, आपण त्यांना खूप गृहीत धरतो. आपण 3 दिवस नाही फोन केला की आपल्याला वाटत असतं की त्यांना कळेल ना की काही कुठे जात नाही. पण ते 3 दिवस वाट बघतात. म्हणजे मी माझी आई वडील राहायची, मग कधी येतोस रे जेवायला, कधीतरी मी एकदा म्हणायचो मी जेवायला येतो. मग ते ना मला ती दुसऱ्या मजल्यावर राहायची, मला ग्राउंड फ्लोअरला कळायचं काय जेवण बनवलं असेल. तर ते जर का म्हणजे आपण काय असतं, आई वडील एक लग्न झाल्यावर मूल झाल्यापासून त्यांचं आयुष्यातलं एकच ध्येय असतं की ह्या मुलाला वाढवावं, याला सेटल करावं, याचं लग्न करावं. नॉनस्टॉप एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात असते, म्हणजे ऑक्युपेशन एकच ध्येय. आणि एक वेळ येतो की चला मुलगा मोठा झाला, आता त्यांना कुठेतरी आराम मिळतो. तिथे त्यांची काय एक्सपेक्टेशन होतं की बाबा आपल्याला आता छान, आपण आता मुलाची काळजी घेतो, आता मुलाने आपली काळजी करू. अशा वेळेला त्यांना म्हणजे वेळही आपण देऊ शकतो. आता तर ती परिस्थिती भयंकरच भीषण झाली आहे. त्या मोबाईलमुळे तर अजूनच नातं लांब गेलं. मुलाला वाटतं आपण एक फेस टाईम कॉल केला की संपलं, आई वडील कसे आहेत. आणि घराघरात म्हणजे आल्यावर अर्धाधिक माणूस तो त्या मोबाईलमध्येच असतो. प्रत्येक घरात बेटर तयार झाली आहे त्याची, वेगवेगळी बेटर. तर तो हा सिनेमा म्हणजे कुठेतरी माझ्या गिल्टमधनं मी लिहायला घेतलेला की मी केलेल्या काही चुका म्हणजे फार मोठ्या नसतील, पण आता मला वाटतं ते मोठे होतं ना. त्यांना त्यावेळेला काय वाटलं असेल की मी फोन केला तर 5 मिनिटात एक कित्येक, मला वाटतं प्रत्येक माणूस जगात म्हणतो 5 मिनिटात. एवढा काय तुमचं काम आहे की तुम्हाला त्यावेळेला त्यांना ह्युमर करून बाबा काय आई कशाला फोन केला की बाबा कशाला फोन केला, हाऊ कॅन यू से दॅट 5 मिनिटात फोन करतो. तर काय होतं माहिती आहे ना की आज मला असं वाटतं की म्हणजे मी 5 मिनिटं तो देऊ शकतो, म्हणजे 2 मिनिटं. बरं काहीच त्यांना मागायचं नसतं रे. त्यांना अर्ध्या वेळाचं काय जेवलं की नाही रे, कुठेच रे तू थांबलास की नाही तू. तो ते मला खूप खात होता आणि तो डोक्यात एक सिनेमा होता. मग तो लिहिला मी आधी हिंदीत लिहिला. मग तो बराच वेळ काही त्या माझ्या टेक्निकल प्रॉब्लेम होत नव्हत्या हिंदीत आणि म्हटलं काय करू, हा सिनेमा खूप त्रास देत होता. मग मी तो लिहून झाल्यावर खूप त्रास द्यायला लागला जास्त. मग मी ठरवलं की आपण मराठीत करू. मराठीत लिहिला. मग म्हटलं कोणाला घ्यायचं, तर एक पिरियड ठरलेलं एवढ्याच करायचं तो पिक्चर. मग आता कुठलं हिरो शोधा, ॲक्टर शोधा, मग त्याच्या डेट्स मिळतील की नाही, म्हणून मग असं छातीवर दगड ठेवून म्हटलं एक डेअरिंग करू, म्हणून तो त्यात काम केलं असं. आणि खरंच मी माझ्या डोक्यातही नव्हतं मी यात काम करेन, पण काम करत असताना माझ्या लक्षात आलं की ते कॅरेक्टर जे फील करतात ते माझ्या इतकं जास्त फील कोणी करणार नाही. मी ॲक्टर फार ग्रेट नसेल, पण ते फिलिंग सोडणार नाही, कारण तो लिहिलाय मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमध्ये. त्यामुळे बरंचसं काम सोपं झालं, कारण ते कॅरेक्टर ज्या स्टेजेसमध्ये जातं ना, त्या स्टेजेस मी बघितले आणि माझ्या खूप जवळचा सिनेमा आहे. म्हणजे माझ्या डोक्यात असं आहे की आज मला इथे मीडियासमोर सांगायचं वाटतं की मला तो सिनेमा अगदी 2-3 आठवड्यातच हिंदीत आणायचा, लगेच डब करून. म्हणजे आपण कन्नडा सिनेमा बघतो ना डब केलेला, आपण तमिळ बघतो, तेलुगू बघतो, मग का नाही मराठी? कारण तो सब्जेक्ट ना मला असं वाटतं सगळीकडे गेला पाहिजे. आज या देशात म्हणजे तुम्ही गुगल सर्च केलं तर 1.7 मिलियन अबॅन्डन्ड सिनियर सिटीजन्स आहेत.
म्हणजे कित्येक अशा एक्झाम्पल्स आहेत की व्हीटी स्टेशनला आणतात आईवडिलांना जरा पाणी आणायला जातो म्हणून सोडून गेलेले. तर ती केसेस आणि मी अशा लोकांना भेटलो आहे. मी ओल्ड एज होममध्ये गेलो, तिकडची तर परिस्थिती फारच भयानक आहे. म्हणजे ओल्ड एज होम म्हणजे काय? म्हणजे त्यांना औषध देणं, 2 वेळेचं जेवण देणं, बस. तर ते हा त्रास, हा पिक्चर मला खूप डिस्टर्ब करतो. म्हणजे मी माझी आई गेली, मी कधी आईचा फार विचार करत नाही अजूनही. कारण तो विचार केला तर मी रडायला लागतो. मी सोडला वेळ, तो मला त्यांच्यावर काढायचा होता ना. आणि त्यांची अपेक्षा फार काहीच नसते. म्हणजे सगळ्यांना पिक्चर बघितल्यावर कळेल की त्यांची काहीच अपेक्षा नसते. एकदा त्यांची गरज फक्त नातवंडांना वाढवणं एवढी नसेल. मला वाटतं आई बाबांना ना, मला असं वाटतं अरे तुरेच करावं. नटसम्राट हा पिक्चर याच जॉनरचा आणि हा चित्रपटही याच जॉनरचा आहे, म्हणजे सिनियर सिटीजन. तर आता या चित्रपटाने मला एक तरुण पिढीला काय सांगाल? नाही, नटसम्राटाचा जॉनरच वेगळा होता. त्याचा मग तो कुठेतरी स्लाइट इट कुड गो टू मेलोड्रामा. मला काय ते स्टोरी फोरी काही करता येत नाही. म्हणजे आधी मला त्याचा कॉम्प्लेक्स आहे की मला काय 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 स्टोरी आणि ते रील्स आणि पोस्ट. तर मला त्याचा कॉम्प्लेक्स झाला. पण नंतर आता मला त्याचा आनंद होतो की मी बघतो ना. म्हणजे बरं, तुम्ही सकाळपासून उठल्यापासून तुम्ही फक्त टॉयलेट न दाखवता बाकी सगळं दाखवतो तुम्ही काय करता. आणि मग ट्रोलर्सला म्हणता तुम्ही आमच्या पर्सनल जाऊन तुमचं पर्सनल मांडताय ना तुम्ही लोकांसमोर. तुम्ही काय म्हणजे तुम्ही नका ठरवू की आमचं पर्सनल किती दाखवायचं ते. त्यामुळे ना हे बरं, त्यामुळे काय झालंय, घराघरात मी सांगतो ना, घराघरात त्याच्यावरती आज सिनेमाचा एक विषय आहे जवळजवळ. पण आम्ही तो काळ बघितल्यामुळे आम्हाला त्याचा जास्त त्रास होतो आज, की आमचं चालू होतं की व्यवस्थित. आज म्हणजे तो गुगल मॅप नसेल तर लोकांना ॲड्रेस शोधता येत ना. आम्ही कसं गेलो, आम्हाला एक ॲड्रेस मला की पोचायचो की. हल्ली म्हणजे इतकी डिपेंडन्सी वाढली. म्हणजे आता तुम्ही तो मोबाईल वापरत नाही, तो मोबाईल तुम्हाला ते यूज. तर मला कुठेतरी ते रिलेशनशिपमध्ये असताना आणि आम्हाला जास्त त्रास होतो. कारण आम्ही तो काळ बघितलाय जिथे आलं बॅगा टाकल्या की आम्ही मैदानात असायचो. आज मुलं बॅगा टाकली की त्यांच्या त्या काय काय म्हणतात तो फोन, स्मार्टफोनवर असतात. कुठला स्मार्टफोन? तो तुम्हाला मूर्ख बनवतो तो फोन. मला हा एक रोज आहे, कारण माझं पहिलं डेब्यू, माझं पहिलं नाटक अफलातून. हे सगळेच होते, सचिन केडेकर, मी, अतुल परतुरे, आम्ही सगळे एकत्र आज इथून निघालो. 90% मुलं काही वाईट नसतात, पण त्यांना एक रिअलायझेशन होणं म्हणून ना सिनेमा. आणि त्यांना रिअलायझेशन होण्यासाठी हा जरासा आडमुठा म्हातारा, सगळ्या म्हातारांनी असं व्हावं असं माझी काही इच्छा नाही आहे. पण मला ना ते कायम आपण बघतो ना, कुठल्याही पिक्चरने बघितलं की तो म्हातारा म्हटलं की तो रडतो. कायम त्याचा एक मेलोड्रामा. मला तो नव्हता दाखवायचा. आय वॉन्टेड अ मॅन हू स्टँड्स अप. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.